सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 14 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राजवीर तिची चूक दुर्बीण घेऊन शोधत बसायचा आणि तिच्याकडून काही ना काही चूक व्हायचीच, पण त्यात तिचाही दोष नसायचा. ती एकटी स्त्री होती घरात, शिवाय मदत करणारं कोणीच नाही आणि तिच्याकडून चुकून काहीतरी व्हायचं. पण त्यामुळं कोणाचं नुकसान नव्हतं होत किंवा कधी झालंही नव्हतं. तो तिला खूप बोलायचा, का तर भविष्यात नुकसान होईल म्हणून. मग तिनंही टिट फॉर टॅट करायला सुरुवात केली. राजवीर तर खूप चुकायचा आणि त्याच्या चुकांमुळे आर्थिक नुकसान हमखास व्हायचं. पण सुमतीला सवय नव्हती अशा चुका दाखवून द्यायची. ती त्याच्या चुका स्वतः सुधारायची आणि पुढे जायची. बाथरूममध्ये गेला, बाथरूम उघडं ठेवायचा. लाईट लावली की लाईट तशीच ठेवायचं. नळ तसाच अर्धवट बंद करायचा. ओला टॉवेल बेडवर टाकायचा. एक ना अनेक चुका असायच्या त्याच्या, आणि तेही रिकामा तो असून सुद्धा. सुमतीसारख्या जबाबदाऱ्या नव्हत्या घरच्या आणि तीही त्याला चुका दाखवायची आणि त्याला राग यायचा. त्याची चूक दाखवली की तो म्हणायचा, मग माणूस आहे मी, चुकणारच की, आणि मी तुझ्या चुका दाखवतो म्हणून तू सुरुवात केलीस का माझ्या चुका दाखवायला? आणि ती म्हणायची, तुम्ही माणूस, मग मी काय हडळ आहे? म्हणजे मला एकही चूक माफ नाही? मला माफ का करत नाही तुम्ही पटकन? तिला पटकन माफ करायचंच नाही हीच त्याची सवय तिला आवडत नसायची. आता वाटणीवरून थोडीशी कुरबुर झाली दोघा भावांमध्ये, पण ती शांत ठेवायची त्याला. जाऊ दे ना, कुठे उरावर बांधायचं आहे आणि वर न्यायचं आहे का? इथंच ठेवायचं आहे सगळं. आपल्याला काही कमी आहे का? ते एकटेच सर्व्हिस करतात, आपण दोघं. सुमती खूप समजावून सांगायची. त्यामुळे हा ज्वालामुखी शांत राहायचा. आणि तरीही तिला एकदा ऐकायला मिळालं की राजवीरची बायको त्याला वाटणी माग म्हणून शिकवते, आणि ती प्रचंड चिडली. ती तर कायम त्याला चांगलंच शिकवायची. भावाशी वाद घालू नका, संबंध चांगले ठेवा असंच शिकवायची. मग तरीही तिलाच दोष दिला होता. मग ती एक दिवशी राजवीरला घेऊन त्यांच्या घरी गेली आणि तिथेच बसून तिने वाटणी मागितली. सगळे हबकले. कधीच न बोलणारी आज इतकी कशी बोलायला लागली? ती म्हणाली, मी काहीच बोलत नव्हते, तरी तुमचा गैरसमज होता ना की मी बोलते, मी शिकवते, म्हणून आता बोलायला सुरुवात केली. हा आरोप तिच्या खूप जीवाला लागला होता. वाटणी झाली बरोबरीची आणि तिने सगळं तिथंच ठेवलं आणि नवऱ्याला घेऊन निघून आली. यातलं आम्हाला काहीच नको असं म्हणून हात जोडून. दीर आणि जाऊ खजील झाले. त्यांनी पुन्हा तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबात बोलली नाही. तुम्हाला संपत्ती मिळाली, आता माणसांची, नातेवाईकांची तुम्हाला काय गरज नाही असं म्हणून तिने संबंध तोडून टाकले. आणि आज राजवीरने पुन्हा तिला तिची चूक दाखवून दिली. खिडकीत पावडरचा डब्बा ठेवला म्हणून, आणि ती चिडली. मग तिनंही त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि त्यानं बाथरूमची लाईट चालू ठेवली. अगदी अर्धा तास झाला तरी त्याने बंद केली नाही. आणि मग ती बोलायला लागली. तेव्हा तो आधी नाही म्हणाला, मी बंद करून आलो होतो. तो कबूल होत नव्हता. माझ्यानंतर मुलं गेली असतील असं म्हणाला. मी कधीच चुकत नाही हा त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स होता. खरं तर तो खूप चुकायचा. तिनं मुलांना विचारलं. ती मुलंसुद्धा म्हणाली, आम्ही गेलोच नाही. आणि तीसुद्धा त्याला टोमणे मारायला सुरुवात करत होती. मग राजवीरला ते सहन झालं नाही आणि तो आवाज चढवून भांडायला लागला. ती म्हणाली, आला ना राग? तुम्ही मला माझी चुका सारख्या दाखवता, मग तेव्हा मला किती वाईट वाटत असेल. तुम्हाला आता राग येतो तसाच मलाही राग येतो. तो म्हणाला, राहिली लाईट तर तुझं काही नुकसान झालं? ती म्हणाली, लाईट बिल येणार नाही का 1 रुपयाने का होईना वाढवून? आणि खिडकीत पावडर ठेवल्यामुळे तर 1ही रुपयाचं नुकसान होत नाही, त्याचं काय? तो म्हणाला, लाईट बिल मी भरणार आहे, तुला काय करायचं? ती म्हणायची, मी सुद्धा पगार आणते घरात. तो म्हणायचा, त्याचाच तर गर्व आहे तुला जास्त, म्हणून बरोबरी करतेस. मी नवरा आहे तुझा, माझी बरोबरी करशील का? ती म्हणायची, नवरा आहे म्हणजे काय तुम्हाला शिंग आहेत का, की तुमचा जन्म सोन्याच्या पेटीतून झालाय? त्याला तिचं असं उलट बोलणं अजिबात आवडायचं नाही आणि दोघात कडाक्याचं भांडण व्हायचं. राजवीर तर असाच सतत तिला उलटा भांडायचा. मग तो म्हणायचा, तू प्रत्येक गोष्टीत माझी बरोबरी करशील का? ती म्हणायची, हो, तुम्हीही कमावता आणि मीही कमावते. तुम्ही हे घरात थोडं काम करू शकता की? मला मदत करा जरा. तुमच्यासोबत बरोबरीने काम केलेलं चालतं मी, मग तुम्ही घरात काम केलेलं का नाही चालत? बरं, काम करू नका, पण चुका तरी दाखवू नका. नोकर ठेवा म्हटलं तर तेही ऐकत नाही. आणि तो म्हणाला, नोकर ठेवल्यावर तू काय करशील? झोपा काढशील का? इतकं सुख आहे ते पण बोचतं का तुला? आणि ती म्हणाली, वाह, काय सुख आहे,
माझ्या तर अंगावरून उतू जाते. हे तुमचं सुख. मोलकरणीच्या वरची अवस्था आहे माझी. त्या मोलकरणीसुद्धा दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करतात आणि स्वतःच्या घरी धुण्या भांड्याला दुसरी बाई लावतात. माझं तर तसंही नाही, असं डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली. तो सुद्धा काम करायचा, पण बाहेरची वस्तू आणून देणं वगैरे. ती म्हणाली, नुसते गाडीवर जाता, पैसा फेकता आणि सगळं विकत आणता आणि घरी आणून रांधून वाढायचं कुणी, भांडी घासायची कुणी? सगळ्यात अवघड काम कोणतं आहे? रांधा, वाडा, उष्टी काढा आणि वर बाहेर जाऊन काम करा. तो म्हणाला, मग आता भांडी घास म्हणशील, कपडे धुव म्हणशील, फरशी पुस म्हणशील. ती म्हणाली, मग केलं तर काय होईल? तो म्हणाला, ही बायकांची कामं आहेत. ती म्हणाली, असं कुठं लिहून ठेवलं आहे का की ही बायकांची कामं आहेत? स्वयंपाक बनवणं हे बायकाचं काम आहे. आणि मग हॉटेलमध्ये वेटर कसे असतात? माझं राहू द्या, पण स्वतःची तरी कामं करा. तीही अडचण असेल तर मी रोज करा म्हणत नाही. तो म्हणाला, आता तू प्रत्येक गोष्टीत माझी बरोबरी करशील का? ती चिडून म्हणाली, हो करणार. तो म्हणाला, मी दारू पीन. मग तूही माझी बरोबरी करण्यासाठी दारू पिशील का? ती चिडून म्हणाली, हो पीन मी सुद्धा दारू. राजवीर म्हणाला, मी सिगारेट ओढेल. मग तूही ओढशील का? ती म्हणाली, हो. मला का नाही चालत, मीही ओढेल. मग तो म्हणायचा, मी बाहेर लफडी करीन, तू करशील? आणि आता ती कात्रीत सापडलेली असते. इतका वेळ धरून ठेवलेला राग सगळा फुस. ती गालात हसायला लागली. तो शब्दावर जोर देत म्हणाला, बोल ना, करशील तू पण माझ्यासारखी बाहेर लफडी? आणि ती लटक्या रागात म्हणाली, जा तिकडे, नालायक कुठले, काही काय बोलता? आणि तुम्ही का कराल बाहेर लपडी? तो म्हणाला, माझी इच्छा, मी काही पण करेल. ती म्हणाली, मी कमी पडते का तुम्हाला सुखी ठेवण्यात? तो म्हणाला, प्रश्न तो नाहीच, मी जे विचारलं त्याचं उत्तर दे. आता बरोबरीच करायची म्हणजे सगळ्याच गोष्टीत केली पाहिजे की नाही? मग ती गप्प बसायची. तो तिला नेहमी असाच गप्प करायचा, शब्दात पकडत, आणि ती अल्लड लगेच पकडली जायची. आणि ती तिच्या मर्यादा न ओलांडता माघार घ्यायची. आणि तिनं माघार घेतली की राजवीर मग तिच्यावर खूप प्रेम करायचा. चला बाहेर जेवायला जाऊ, तू बस, मीच चहा करतो, पाय चेपून देतो, असं तो करायचा. कारण त्याची ही अल्लड बायको खूप गोड होती, इतरांच्या बायकांपेक्षा 1000 पटींनी जास्त. हे त्याला माहीत होतं, कारण बायको त्रास देते हे तो रोज ऐकायचा त्याच्या मित्रांकडून. बायको तिच्या आईचं खूप ऐकते, खूप माहेरी जाते, घटस्फोटाची धमकी देते, नोकर चाकर असूनही कटकट करते, मुलं ऐकत नाहीत, पैसा उधळते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याचा एकही शब्द ऐकत नाही. आणि सुमती यातलं काहीच करत नव्हती. राजवीरच्या डोक्याला यातला एकही त्रास नव्हता, आणि मीच तिला त्रास देतो हे त्याला जाणवायचं. आणि इतकी चांगली बायको जर खरंच सोडून गेली तर पश्चाताप करायला सुद्धा जागा उरणार नाही हे त्याला माहीत होतं. त्याला तिची किंमत नव्हती असं नाही, पण तो थोड्या जुन्या विचारांचा होता. बायकोला सर्व्हिस तर केलीच पाहिजे, पण तिने चूल आणि मूलसुद्धा सांभाळलं पाहिजे. तिला तिची व्यथा कायम अशीच बडबड करून मांडावी लागायची, आणि तो तिला पुन्हा हॉटेलमध्ये नेऊन त्याच्या विनोदी शैलीने हसवायचा. चिडून मनस्ताप करून त्याच्यापासून दूर निघून गेलेलं तिचं मन पुन्हा त्याच्याकडे ओढ घ्यायचं. आता ते दोघेही त्याच्या मित्राच्या मुलीच्या लग्नात गेले. ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय, तुमच्या मित्रांना जावई आले? आणि आपली मुले बघा किती लहान आहेत. माझं सगळं माझ्या वयाला अनुसरून योग्य चाललं आहे, पण तुम्हाला मुलं शोभत नाहीत. आणि मला तर कळलंच नाही की तुम्ही इतके म्हातारे आहात. राजवीर हसून म्हणायचा, कारण मी तुला ते जाणवू देत नाही. अजूनसुद्धा 25 वर्षाच्या तरुणासारखा चालतो की नाही, अजिबात दमत नाही. आणि ती हसायची, म्हणायची, आणि अजिबात दमायचं सुद्धा नाही. आधी मी दमेन, मगच तुम्ही दमायचं. आणि मग ती तिच्या वयाला त्यानं शोभावं म्हणून त्याच्या कपड्यांकडे लक्ष द्यायची, त्याची हेअरस्टाईल, त्याचं पोट, त्याचा आहार, सगळ्यांकडे ती स्वतः लक्ष द्यायची. आणि म्हणायची, म्हातारे दिसायचं नाही अजिबात. त्यामुळे त्या लग्नात त्याच्या मित्रांच्या जोडींपेक्षा त्यांची जोडी जरा तरुणच वाटत होती. आणि सगळ्यांच्या बायका कशा ढेपाळलेल्या, ढोल्या, वजन वाढलेल्या, आणि राजवीरची बायको तरुण दिसत होती. आणि त्याला खूप अभिमान वाटत होता. तिलाही तिच्या रूपाचा फार गर्व वाटत होता. आणि मग जाताना ती जितकी आरशात बघत नसायची, ती परत आल्यावर आरशात बघत बसायची, गोल गोल फिरत. आणि तो म्हणायचा, अजून थोडी बारीक हो, पोट सुटलं आहे तुझं. ती म्हणाली, आधी तुमचं कमी करा. तो म्हणाला, तुलाच वजनदार नवरा हवा आहे ना? माझं असू दे, पण तू मात्र कोवळी काकडे दिसली पाहिजे.
माझ्या अंगाखाली सापडली तर दिसली नाही पाहिजेस. आणि मग तसाच तिला अंगाखाली घेऊन ती दमून बास म्हणेपर्यंत रोमॅन्स करायचा. आणि कधी कधी तिची इच्छा झाली आणि तो म्हणाला की आज नको, तर त्याला चिडवत म्हणायची, का हो म्हातारे झालात तुम्ही, मग माझं कसं होणार, असं अल्लडपणा करत म्हणाली. तो म्हणाला, का, सेक्स नाही केला तर माणूस मरत नाही. ती जीभ चावून म्हणायची, आता ना रोज तुम्हाला कांद्याचा ज्यूस देते. तो म्हणाला, बघ हा सुमती, कांदे खाऊन मी तुझे वांदे करेन, खूप त्रास होईल तुला. ती म्हणाली, तो त्रास झाला तरी चालेल, पण असं एकानं मशालीसारखं पेटून राहायचं आणि दुसऱ्यानं विझून राहायचं, हे नाही बाबा सोसणार मला. मी तर कायम तुमच्या प्रेमाची भुकेली असते. मी नाही राहू शकत तुमच्याशी मिलन केल्याशिवाय. तो म्हणाला, समजा मला काही झालं, मी अपंग झालो किंवा मेलो तर मग काय करशील. आणि त्याच्या अशा बोलण्याने तिच्या सगळ्या नाजूक प्रणय भावना करपून जायच्या आणि ती हमसून हमसून रडायची. मग तो तिला जवळ घेऊन समजून सांगायचा, दोष तिचा नव्हता, ते तिचं वय होतं. पण वयाच्या फरकामुळे तिला तिच्या इच्छा कधी कधी माराव्या लागायच्या. पण तरीही ती तिच्या या खेळकर अडलड स्वभावाने तरुण जोडप्याला लाजवेल इतकं सुंदर, नाजूक, हसरं खेळतं, रोमॅन्टिक, प्रियकर प्रेयसीसारखं त्या दोघांचं नातं तिनं करून ठेवलं होतं. आणि एकमेकांमध्ये भरपूर प्रेम उत्पन्न झालं होतं. आता तो तिला टॅक्सची माहिती सांगत होता, पण तिचं लक्ष नव्हतं. ती मुलांना अभ्यास सांगत होती. तो म्हणाला, सुमती, अगं लक्ष दे ना, जॉब करतेस ना, मग तुला या गोष्टी कळायला नकोत का. ती म्हणाली, पगार कोण घेतं, तुम्ही ना, मी फक्त जॉब करते, त्यामुळे असल्या गोष्टी सगळ्या तुम्ही बघायच्या, मी फक्त सही करणार. तिला असल्या झंझटमध्ये पडायला आवडायचंच नाही. ती फक्त प्रामाणिकपणे आणि सचोटीने नोकरी करायची. बाकी सगळे व्यवहार राजवीर बघायचा. तो तिला सतत ATM, बँक पासबुक, इन्कम टॅक्स, LIC इन्शुरन्स या सगळ्यांबद्दल दाखवून ठेवायचा. कोणाकडे किती रक्कम उसणी आहे, किती प्रॉपर्टी घेतली आहे, कुठे कुठे घेतली आहे, हे सगळं सांगायचा. तो तिला शहाणं करायला बघायचा, पण तिला शहाणं व्हायचं नव्हतं. ती हसून म्हणायची, मी ना वयाच्या 15व्या वर्षी शहाणी झाली. आणि पुन्हा पुन्हा होत नसतात शहाणं. शहाणं होणं म्हणजे मुलींना पिरियड सुरू होणं. तो हसायचा आणि म्हणायचा, एवढी घोडी झाली, पण हिला अक्कलदाड कधी येणार देव जाणे. आता पिरियड सुरू होण्याला खेडेगावात पदर येणं असं सुद्धा म्हणायचे. आमच्या मुलीला पदर आला तर त्याच्या मुलीला पदर आला. आता ही काय भानगड तिला माहीत नव्हती. तिला तर वाटायचं मुलीची उंची वाढली ना व्यवस्थित आणि साडीचा पदर व्यवस्थित टाचेपर्यंत आला की तो पदर आला. आणि एकदा 7वीत असतानाच तिने साडी घातली होती पंचमीच्या सणाला. पहिल्यांदाच छान दिसत होती. उंची तिची चांगली होती. आणि इतक्या बायकात आईला जाऊन म्हणाली, आई हे बघ मला पदर आला. आईला तर खरंच वाटलं. तिने तिला कोपऱ्यात नेलं आणि सगळी चौकशी केल्यावर कळलं की ही अल्लड मुलगी पदर आला कशाला समजायची. इतकी ती भोळी आणि अल्लड होती. कोणाचं तरी ऐकायची आणि स्वतःची समजूत करून घ्यायची. आणि मग ती आता राजवीरला म्हणायची, तुम्ही आहात ना, मग मी काहीही बघणार नाही. मला का सांगताय हे सगळं बघायला. अगं मला उद्या काय झालं तर, तुला माहीत असावं म्हणून. राजवीरला ही धास्ती होतीच. मुलं लहान आहेत आणि ही अल्लड, व्यवहारातलं काहीच माहीत नाही. कसं होणार जर मी नसलो तर. आणि ती त्याला निक्षून सांगायची, खबरदार परत असं बोलला तर मी काहीच बघणार नाही. हे सगळं तुम्हीच बघायचं आहे आणि तुम्हाला काहीच होणार नाही, ही मला खात्री आहे. उलट आपली जोडी शंकर पार्वतीसारखी आहे. शंकरसुद्धा किती म्हातारे होते पार्वतीपेक्षा, मग आपलं तर फक्त 12 वर्षाचं अंतर आहे. आता तिला TV वरच्या अशा सिरियल लागल्या की फार आवडायच्या. तुला पाहते रे, सुबोध भावे आणि गायत्री दातारची ही मालिका तिला फार मन लावून पाहायची. ती आवडायची तिला. त्यातही त्यांच्यात 20 वर्षाचं अंतर दाखवलं होतं. आणि त्यांचा समजुतीचा हळूवार रोमॅन्स तिला फार आवडायचा. आणि ती त्याला म्हणाली, बघा किती छान आहे ना हे जोडपं. तो म्हणाला, तुझा रोमॅन्स असा कुठे हळूवार असतो. मग मी तर रोज करेल की, तुला तर सारखं आपलं तडक भडक कडक लागतं. आणि ती हसायला लागली. आता आज संक्रांत होती. तिनं मोगऱ्याचा गजरा घातला होता. ती आली आणि त्याला नमस्कार केला आणि त्याला म्हणाली, मला पाठीमागून घट्ट मिठी मारून TV मध्ये हिरो वास घेतात तसा वास घ्या ना माझ्या गजऱ्याचा. तो म्हणाला, आता हे काय नवीन. नको, मला ॲलर्जी आहे मोगऱ्याची. काय हो तुम्ही पण, मोगऱ्याची ॲलर्जी आहे ना, बायकोची तर नाही ना.
एवढी तुमच्यासाठी मंदिरात जाऊन आली, तुम्हाला नमस्कारसुद्धा केला, तरी पण माझी इच्छा पूर्ण करणार नाही? अच्छा, म्हणून पाया पडलीस का? राजवीर म्हणाला. हो मग, देवाला पाया पडल्यावर काहीतरी मागतोच की आपण. मग मीही मागितलं तुम्हाला, कारण तुम्हीच माझे देव आहात. तो म्हणाला. देवासोबत रोमॅन्स केलेला चालतो का? तू तर आपण एकरूप झाल्यावर केस धुतल्याशिवाय देवाकडे जात नाही, त्याला काही चालत नाही म्हणतेस ना? मग ती हसून म्हणाली, गप्प बसा, तसले देव नाही काही, तुम्ही माझे नवरदेव आहात. आणि तो हसायला लागला आणि ती म्हणाली, अहो किती भारी वाटतं ना नवरदेव म्हटल्यावर, नवरा म्हटल्यावर खूप निब्बर वाटतं. तो म्हणाला, मग तुझा हा नवरदेव रात्रीच तुझ्या केसातील गजऱ्याचा सुगंध लुटणार आणि तुलाही लुटणार. आणि ती एक्सायटेड होऊन खुश होत म्हणाली, म्हणजे इज्जत लुटणार? आणि त्यानं कपाळावर हात मारला आणि म्हणाला, देवा, आता मलाच अक्कल दे, ह्याच्यापुढे कधी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याची. कारण ही हेडंबा तर तू अक्कल वाटत होता तेव्हा चाळण घेऊन फिरत होती बहुतेक. आणि जेवढी अक्कल तू दिलीस तेवढी तिने खाली गाळून टाकली.